नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तहसील पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलाने त्यांच्या अल्पवयीन मुली आणि पुतणीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने फसवून त्यांच्याशी विनयभंग केला। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो आणि बीएनएस कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस स्टेशन तहसील हद्दीमधील टिमकी या परिसरातील टोपऱ्याची विहीर या भागामध्ये राहणारी फिर्यादी महिला ती तिच्या अल्पवयीन 5 वर्षीय मुलीसोबत पुतणीसोबत आणि परिवारासह राहते। त्यांनी पोलिसांना येऊन तक्रार दिली की त्यांच्याच वस्तीत राहणारा आरोपी रमेश शेरू उर्फ सचिन सुरेश टाकळेकर वय 40 वर्ष याने त्यांच्या मुलीला कडेवर घेऊन आणि पुतणीला हाताला पकडून चॉकलेट घेऊन देतो म्हणून तो पाचपावली रेल्वे पट्टीकडे जात होता आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने फिर्यादीला सांगितले आहे की आरोपीने अल्पवयीन मुलीचा टी शर्ट वर करून तिच्या पोटावरनं आणि पाठीवरनं हात फिरवलेला आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला पोक्सोचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत आणि बीएनएस कायद्याअंतर्गत पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही होती आजची प्रमुख बातमी। नागपुरातील या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। तहसील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू आहेत। समाजात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची अत्यंत आवश्यक आहे।